श्लोक 45. अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास. अर्थ, हे देवा, पूर्वी कधीही न पाहिलेले तुमचे हे रूप पाहून मी खूप हर्षित झालो आहे. मला आनंद झाला आहे. पण त्याचबरोबर ते भयंकर विक्राळ रूप पाहून माझे मन भयाने अगदी व्याकुळ होऊन गेले आहे. म्हणून हे जगन्निवासा, तू कृपा कर आणि तेच रूप मला परत दाखव. विवरण: अर्जुनाने यापूर्वी भगवंताचे हे अद्भुत व विराट रूप कधी पाहिलेले नव्हते आणि ते पाहायला मिळाले याचा त्याला खूपच आनंद झाला होता. परंतु ते रूप फार भयानक, अद्भुत, काळरूप असल्याने त्याला आता भीतीसुद्धा वाटू लागली आहे. म्हणून त्याने देवाला प्रार्थना केली की, हे प्रभो, माझ्यावर प्रसन्न व्हा, कृपा करा आणि आपले नेहमीचे ते सौम्य रूप मला पुन्हा दाखवा. खरे तर अर्जुनाचे समोर श्रीकृष्ण उभाच होता, पण त्याला दिलेल्या दिव्य दृष्टीने त्याला विश्वरूपाचे दर्शन झाले होते. त्यामुळेच तो ते रूप पाहताना श्रीकृष्णाचे ते सौम्य सुंदर रूप जणू विसरून गेला व विश्वरूपाकडे सतत पाहत असल्याने तो ते नेहमीचे रूपसुद्धा पाहू शकत नव्हता. विनोबाजी आपल्या प्रवचनात असे सांगतात की, त्याप्रमाणे परमेश्वराच्या विराट स्वरूपात जी दिव्यता व पवित्रता आहे ती त्याचे लहानशा मूर्तीत सुद्धा आहे. ईश्वराची मूर्ती महत्त्वाची नाही, त्याचे अस्तित्वाची ओळख पटणे हे महत्त्वाचे आहे. आणि हाच विचार मागील विभूती योगात सांगितला आहे. ईश्वर भावाची ओळख पटणे महत्त्वाचे, शिवाय ते विराट दर्शन आपल्याला सहनसुद्धा होणार नाही. जसे अग्नीची किंवा सूर्याची उष्णता दुरूनच अनुभवावी, तिच्याजवळ जाण्याचा, तिला स्पर्श करण्याचा, अनुभव घेण्याचा वेडेपणा कोणी करू नये. अर्जुन जणू स्वानुभवानेच येथे सांगत आहे की ते विराट स्वरूप भयंकर आहे. त्याचा हट्ट किंवा अट्टाहास करू नका. देवाचे ते सौम्य छोटे सुंदर रूपच पहा, तेच फार गोड आणि आकर्षक आहे. शिवाय आपल्या व्यवहारात प्रत्येक गोष्टीत ईश्वराचे रूप पाहायला मिळते. व्यवस्थितपणा हे ईश्वराचे रूप आहे. झाडाचे लाकडापासून तयार केलेली सर्वांग सुंदर वस्तू म्हणजे ईश्वराची मूर्ती, तर जंगलात वाढलेले झाड म्हणजे ईश्वराचे स्वच्छंदी रूप आहे. स्वच्छंदीपणाला बंधन घालता येत नाही. सामान्यांना असे रूप पेलण्याची शक्ती नसते. सरळ खांब म्हणजे ईश्वराची समता आहे. येथे संयम आहे, पण जंगलात त्याच्या भव्यतेचे, स्वतंत्रतेचे दर्शन होते. सृष्टीत भरलेले हे ईश्वराचे रूप पाहावयास सर्वांनी शिकले पाहिजे. यामधील आनंदाचा अनुभव प्रत्येकाने घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आपण पूजेत ठेवलेला श्यामवर्णी, अगदी गुळगुळीत असा शाळीग्राम किंवा लाल रंगाचा ओबडधोबड असलेला नर्मद्या गणपती यामध्ये आपल्याला ईश्वर दर्शन होईल. येथे आकार महत्त्वाचा नाही, तर ईश्वरी भाव महत्त्वाचा आहे. अर्जुन हा आपला प्रतिनिधी आहे. तो स्वतःचे अनुभवातून विराट विश्वरूप दर्शनापेक्षा सौम्य ईश्वर दर्शनाचा आनंद खूप मोठा आहे असे इथे सांगत आहे. तो त्याचे देवरूप पाहू इच्छितो. देवरूप म्हणजेच विष्णुरूप. ते त्याने विराट रूपातही पाहिले होते. आता अर्जुन मनुष्य रूपातील कृष्णरूप किंवा विराट रूप पाहू इच्छित नाही, तर अभय देणारे असे विष्णुरूप पाहण्याची तो इच्छा करीत आहे. जगन्निवास, संपूर्ण विश्वाचा निवास भगवंताचे ठिकाणी आहे. देवेश, देवांचे स्वामी भगवान विष्णू, भगवंताने अर्जुनाच्या विनंतीप्रमाणे त्याला विश्वरूप दाखवले होते. ते त्याचे अनंत दिव्य गुणांसह प्रगट केले होते. प्रथम त्यांनी देवरूपाचे, नंतर उग्ररूपाचे आणि त्यानंतर अत्युग्र रूपाचे दर्शन दिले आणि ते पाहून सुरुवातीला आनंदित झालेला अर्जुन नंतर अगदी भयभीत झाला व तो भगवंताला प्रसन्न होऊन नेहमीचे सौम्य रूप दाखवा अशी विनंती करू लागला. इथे आपण थांबूया.